हॅलो एव्हरीवन, आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. चला तर सकाळी मस्त आज शिरा बनवला आहे. सडनली रिअलाईज झालं की अरे आपण खूप दिवस झाले शिरा काही खाल्ला नाही आहे, काहीतरी स्वीट खाल्ला नाही आहे. आणि आज मला इच्छा पण होत होती थोडीशी की चला बनवूया काहीतरी ब्रेकफास्टमध्ये. तर म्हटलं चला शिराच बनवूया. मस्त छान असे ड्रायफ्रूट्स घालून बनवलं होतं. पूर्ण शिरा बनवला आणि त्यानंतर मला रिअलाईज झालं की आज मी तूपच नाही घातलं आहे. म्हणजे मी ड्राय रोस्ट करते त्यानंतर तूप घालते रव्यामध्ये, पण आज ना मी विसरून गेली. आणि मग मी मावशीला तेच सांगत होती. मावशी झाडू पोछा करत होते. मी त्यांना सांगितलं की मावशी मी पूर्ण शिरा केला पण मी तूपच नाही घातलं, मी विसरून गेली. आणि मग नंतर ना पूर्ण शिरा वगैरे बनवून झाल्यानंतर मी वरून तूप टाकलं, पण तो इतका ऑसम झाला होता. म्हणजे वरून तूप टाकल्यानंतर पण ना शिरा खूप छान लागतो, मस्त मोकळा होतो, तो एक नंबर झाला होता. आणि मी मोस्ट ऑफ टाईम शिऱ्यासाठी मोठावाला रवा वापरते. सुजी जी बारीक असते ना ती मी नाही वापरत, मला मोठा जास्ती छान वाटतो. म्हटलं मावशी चला तुम्ही पण हात वगैरे धुवून घ्या आणि आमच्याबरोबरच ब्रेकफास्टसाठी बसा. ब्रेकफास्टमध्ये मस्त शिरा आपण सगळे खाऊया. छान असा ब्रेकफास्ट झाला आणि त्यानंतर ना सडनली व्ह्यूच्या इथे वर लिप्सला ना त्याचा मास असा निघत होता ड्राय झाल्यामुळे. आणि तो मास तो मी काढू शकत नाही, आपल्याला भीती वाटते की रक्त लागेल म्हणून तो त्याचा काढत होता, पण तो भरपूर असा मोठा मास त्याचा निघाला होता. आणि शेवटी त्याने ते काढलंच कारण त्याला ते खूप अनकम्फर्टेबल होत होतं. त्यानंतर 2 मिनिटं रडला आणि त्यानंतर असं काहीसं याचं खेळणं चाललं होतं. असं कोण करतं बरं सांगा, निघताना त्याला नाही का लागणार. पण नाही, तो व्यवस्थित निघाला, व्यवस्थित खेळला. आणि त्याला आजकाल असं काहीसं खेळायला खूप आवडायला लागलं आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ना काहीतरी स्वतःहून इन्व्हेन्शन्स करतो, कसं खेळता येईल वगैरे बघत असतो. म्हटलं चला याचा हा खेळतोय तेव्हापर्यंत झाडांना मी छान असं पाणी देऊन देते. कारण आजकाल ना प्रीतम विसरून जातो किंवा कधी उशिरा झोपून उठतो तर त्याचं राहून जातं. तर मी सकाळच्या वेळेस असं म्हणजे माझे कामं होताच अधूनमधून झाडांना पाणी वगैरे देऊन देत असते. आता इथे अव्यूला दिसलं होतं की आई पाण्याचा खेळ करते असंच त्याला वाटलं आणि तो माझ्याबरोबर आला की मी पण पाणी खेळते म्हणून. आणि मी त्याला कसं बसं नाही म्हणत होती, पण बाळ कधी ऐकतो का पाण्यासाठी. त्याला पाणी खेळायला प्रचंड आवडतं. तो इथे माझ्याबरोबर पाणी खेळत होता, मी पण झाडांना पाणी वगैरे देत होती. आणि माझे जे 2 मनी प्लांट्स आहे ना त्याची कटिंग्स मी पाण्यात ठेवली, पण पाण्यात ठेवल्यानंतर ना ते एवढं छान ग्रो होत नाही. म्हणजे थोडे दिवस ठेवायचं पाण्यात, त्याची जी खालचे रूट्स येतात ना तेव्हापर्यंत. त्याच्यानंतर ना त्याला मातीमध्ये शिफ्ट केलेलं कधीही बरं. म्हटलं चला आता माझ्याकडे 2 ते 3 मोठे झाड आहेत म्हणून मी त्याला सध्या पाण्यातच ठेवलं आहे. आणि बाकी सगळ्या झाडांना छान असं पाणी देऊन दिलं. आता याला असं वाटत होतं की आईने पूर्ण पाणी संपवलं, मला खेळायलाच दिलं नाही. आणि म्हणून तो इतका रडत होता. त्याला खूप समजवायचा प्रयत्न मी करत होते पण तो ऐकायलाच तयार नव्हता. त्याचं असं चाललं होतं की तू काहीच करू नको, मला दे, मी करते पाण्याचा खेळ म्हणून. कसं बसं पटापट झाडांमध्ये पाणी घातलं आणि त्यानंतर मी घरात गेली. कारण जेवढ्या वेळ मी बाहेर होते ना तेवढ्या वेळ त्याचं रडगाणं चाललंच होतं कंटिन्यू. त्यानंतर काहीच शूट करायला मला जमलं नाही. आम्ही जेवण केलं, अव्यूला झोपावलं आणि अव्यूला झोपावण्याच्या नादात मी पण झोपून गेली. ज्या दिवशी मी हेअर वॉश करते ना त्या दिवशी मला प्रचंड दुपारी झोप येते कारण मी थकून जाते कामं करून. आणि मग ज्या दिवशी हेअर वॉश करते त्यावेळेस वॉशरूम वगैरे आपण मी क्लीन करते, त्यामुळे मी खूप थकून जाते. दुपारची मी पण झोप घेऊन घेते. आजही तसंच काहीसं झालं. मग इव्हिनिंगच्या वेळेस मी सगळा किराणा वगैरे चेक करत होती. किराणा मला लागताच मी मागवते. असं महिन्याचं प्रॉपर असं काही मी भरून ठेवत नाही. मला जसं लागलं 4-5 वस्तू तसे मी मागवते. आणि 1000-1500चं सामान झालं की तो माणूस घरात सुद्धा आणून देतो. आणि आज त्यांनी खूप मोठा घोळ केला. मी नेहमी त्याच्याकडनं मधुरची साखर घेते आणि आज त्यांनी मला साधी साखर दिली. जी साधी साखर आहे ना त्याच्याने मला खूप त्रास होतो, म्हणजे गळ्यात चिकटा होतो. पण जी मधुरची साखर आहे त्याने मला असं काहीच, म्हणून मी नेहमी मधुरचीच साखर आणत असते. कधी चहा कॉफीला लागलं किंवा कोणत्याही गोष्टीसाठी लागलं तर. पण आज त्यांनी चुकून मला दुसरं दिलं होतं. म्हटलं चला बघूया, जसं जमलं तसं रिटर्न करूया. पण आता 2 ते 3 दिवस झाले तर आय थिंक मला ती साखर वापरावंच लागणार आहे. आणि अव्यूने त्याचं जे हे होतं ना बिल ते सुद्धा फाडून दिलं होतं. म्हटलं ठीक आहे जाऊ द्या, आता यावेळेस वापरून घेऊ आपण. आणि यावेळेस ना म्हणजे दुपारची मी झोप घेतली त्यामुळे माझं हे किचन क्लिनिंग राहून गेलं होतं, तर तेच मी आधी केलं. भांडी वगैरे सगळे नीट धुवून घेतले. म्हटलं चला आता पटापट स्वयंपाक पण आवरून घेते कारण दुपारी झोपली म्हटल्यावर माझी एडिटिंग जशीच्या तशी पेंडिंग होती. आणि येणाऱ्या 1-2 दिवसात खूप छान व्हिडिओज तुमच्याशी शेअर करायचे होते. म्हटलं यार आपल्याकडे ऑलरेडी स्टोरेजचा इश्यू असतो म्हणून पटापट आताच लगे हात असं स्वयंपाक करून टाकते. मग त्याच्यानंतर मला इव्हिनिंगला जास्ती वेळ मिळेल रात्रपर्यंत, तर मी छान अशी एडिटिंग करीन म्हणून इथे लगेच स्वयंपाकाला घेतलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिले तर कुकर मी लावून घेते इंडक्शनवर. त्यानंतर इंडक्शनवर मी भाजी पण करून घेते कारण मी इंडक्शनसाठी ना 2 हे घेतले आहे कढया. तुम्ही नेहमी बघताच माझ्या व्हिडिओमध्ये.
तर त्या दोन्ही कढया मी वापरते इंडक्शनवर भाजी करण्यासाठी आणि फक्त चपात्या ते मी गॅसवर करते. आणि कधीतरी इमर्जन्सी असलं की नाही आता भूक लागली आपण इंडक्शन यूजमध्ये आहे म्हणजे काहीतरी होत आहे त्याच्यावर शिजत आहे तेव्हाच मी गॅसचा काय तो यूज करत असते. म्हटलं चला आज ना तुमच्याशी एक भाजीची रेसिपी शेअर करते जी की माझी ऑल टाईम फेवरेट आहे आणि फॉर शुअर तुम्हाला सुद्धा ही बघून ना आवडणार आहे. तर आमच्याकडे ना याला तुरई म्हणतात आणि एक दुसरं नाव याला आणखी काहीतरी आहे ते मला चोपडे दोडके, येस चोपडे दोडके पण म्हणतात त्याला आणि तुरई पण म्हणतात त्याला. तर हे चोपडे दोडके आहे मी जे आणले आहे ते. याला धारचे दोडके पण दुसरे मिळतात आणि हे चोपडे दोडके असतात. भाजी खूप छान होते. या भाजीमध्ये ना पाणी टाकायची अजिबात गरज पडत नाही. मी तुम्हाला पुढे सांगतेच याची रेसिपी कशी आहे ती. तर मी याला आणल्याबरोबर त्या दिवशी धुवूनच ठेवलं होतं. म्हटलं चला आता एकदा परत धुवून घेऊ याला कारण 2 दिवस झाले होते ऑलरेडी आणून. तर मी छान असं या छोटे छोटे क्यूब्स केले आहे पाण्यात टाकून ठेवले. त्यानंतर एक कांदा इथे मी बारीक बारीक चिरून घेते कारण आपल्याला कांदा पण लागणार आहे. आता माझा कुकर तिथे होत आहे आणि कुकर म्हणजे सिट्ट्या व्हायच्या होत्या तेव्हापर्यंत म्हटलं छान पीठ वगैरे मळून ठेवते म्हणजे तेव्हापर्यंत पीठही छान असं मुरून जातं. आणि तेवढ्याच वेळात मग प्रीतमला म्हटलं की यार अव्यू खूप वळवळ करतो आहे त्याची चिडचिड होत आहे पाऊसही येत नाही आहे तर याला थोड्या वेळ खाली घेऊन जा वॉक करायला. तर तो त्याला तिथे वॉकला घेऊन जात होता आणि मी म्हटलं चला छान रेडी होते हातपाय वगैरे धुवून घेते केस वगैरे करून घेते कारण आज मी सकाळी हेअर वॉश केलं त्याच्यानंतर मी हेअर केलेच नव्हते म्हणजे कोंब केलं नव्हतं मी. तर मी इथे छान अशी केस वगैरे करून घेतले कारण मला दिवाबाती पण लावून घ्यायची आहे. तर दिवाबातीच्या आधी तर मी नेहमी रेडी होतेच होते. म्हटलं आज तुमच्याशी पण ही गोष्ट शेअर करावं. त्यानंतर छान चेहरा धुवून घेतला. चेहऱ्यावर पाणी मारलं ना थंड तर खूप छान वाटते. आणि त्यानंतर अव्यू खाली गेला होता ते एवढा पसारा दिसत होता कारण मला झाडू पण मारून घ्यायचा होता. तर सगळ्यात आधी पसारा आवरून घेतला फक्त हॉल झाडून तेवढं घेतलं. काल आम्ही ना थोडंसं हे चेंज केलं आहे म्हणजे लेआउट म्हणजे थोडंसं इकडे तिकडे केलं आहे आमचं सगळं सोफा वगैरे. त्याच्यामागे खूप मोठं रिझन होतं ते तुम्हाला सांगतेच 2 मिनिटांनी. पण त्यापूर्वी बघा इथे तुम्हाला ना खूप घाण दिसत राहिली असेल भिंतीवर म्हणजे अव्यूने क्रेयॉन्सनी पेनानी खूप काही करून ठेवलं होतं आणि इकडे पण केलं होतं इकडे वगैरे आणि इकडे सुद्धा. तर हे सगळं आम्ही क्लीन केलं आणि आम्ही हे सडनली एवढ्या शॉर्ट नोटीसवर का केलं ते तुम्हाला मी आता सांगते. ओके सो मी तुम्हाला सांगत होती की आम्ही एवढं रिअरेंजमेंट हॉलमध्ये परत का केली त्याच्या मागचं रिझन असं होतं की काल इव्हिनिंगला ना मला सडनली ओनरचा फोन आला की त्यांचे जे इनलॉज आहेत ते आमच्या घरी येणार आहे. खरं तर पहिले मला कळलंच नाही आणि एक आपला नेचर असतो की कोणी आपल्याकडे येतो म्हटलं काय पण नेहमी होच म्हणतो आणि म्हणजे माझ्या तोंडून तर कधी नाही निघतच नाही आणि यासाठी मी काल खूप बोलणे पण खाल्ले प्रीतमकडनं. तर ते येणार होते आणि प्रीतमचं असं होतं की तू प्रत्येकांना हो का म्हणतेस. म्हटलं यार हे त्यांचंच घर आहे आपण जस्ट रेंटेड आहो. तर बोलले तरीसुद्धा आपली काही प्रायव्हेसी आहे आणि सडनली ते काय येतं वगैरे. तर त्यांचं इथे काहीतरी त्यांनी नवीन घर घेतलं आहे आणि नियरिंग त्यांचं पोझिशन आहे तर तेच ते बघायला आले होते कानपूरवरनं. आणि त्यांचं असं मत होतं की इथे माझ्या मुलाचं घर आहे म्हणजे हे त्यांच्या मुलाचं घर आहे. तर हे ते बघायला आले होते की कसं मी ठेवलंय वगैरे. तर ते आले आणि आम्हाला ही भीती होती की अव्यूने जी हॉलची हालत करून ठेवली होती दॅट इज हॉरिबल जे की तुम्ही पण माझ्या यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये बघितलं असेल. ॲक्च्युली त्यांनी ना आधी हे सगळं नव्हतं शिकलं पण आम्ही नागपूरला जाऊन आलो तर मुलांचं बघून मुलं शिकतात. मी असं कोणाला ब्लेम नाही करते पण मुलांचं बघून मुलं शिकतात. इव्हन अव्यूचं बघूनही कोणी काही शिकत असेल आणि अव्यू सुद्धा दुसऱ्यांचं बघून काहीतरी शिकतो. आधी तो ना व्यवस्थित तुम्ही माझ्या प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये बघितलं असेल की तो पेपरवरच क्रेयॉन्सने लिहायचा पेनाने पण पेपरवरच लिहायचा पण नंतर ना तो भिंतीवर लिहायला लागला होता. मग आमचं असं झालं यार याला किती वेळा थांबायचं आणि मी कशी त्याला पेपर पेन द्यायची आणि त्याच्यानंतर मी स्वयंपाकाला लागायची की त्याचा स्क्रीन टाईम कमी व्हावा. पण त्या चक्करमध्ये ना तो मी तिकडे गेली की लगेच तो भिंतीवर लिहायला सुरू करायचा आणि त्याने 4-5दा लिहिलं. त्यानंतर मी त्याला रागवलं. एकदा मी त्याला असं थोडंसं मारलं पण की असं नाही करायचं पण तो काही ऐकायलाच तयार नाही. त्याला खूप मज्जा यायला लागली होती त्या गोष्टींमध्ये. आणि काल सडनली असं झालं ते लोक येत आहे म्हणजे आतमध्ये बेडरूममध्ये थोडंफार असलं तर आपण समजू शकतो पण हॉलमध्ये कसं एकदम डायरेक्ट दिसतं. सो काल आम्ही इव्हिनिंगला जाऊन पॉलिश पेपर घेऊन आलो. त्या पॉलिश पेपरला मी ओलं करून पूर्ण भिंत घासले. त्यानंतर काल माझ्याकडे एक आंटी पण आली होती ती पण स्टोरी तुम्हाला सांगते. त्यांची ना चावी ते घरी विसरले होते आणि सडनली जस्ट आपलं असतं ना आपण शूज घालू आणि मग बॉटल चावी आणि बॅग घेऊ असं तर तसंच त्यांनी केलं आणि सडनली हवा आली आणि दार लागून गेला. तर ते दिवसभर बाहेर होते मला ते खाली दिसले. ते बोलले आता मी हॉस्पिटल चालली आणि आल्यानंतर ना मला मॉलमध्ये बसावं लागेल रात्री 9 वाजेपर्यंत कारण त्यांचे हस्बंड रात्री 9 वाजता येतात. तर मी त्यांना बोलले की तुम्ही तिकडे नको थांबा तुम्ही हॉस्पिटलमधनं डायरेक्ट माझ्या घरी या मी स्वयंपाक करून ठेवते मग तुम्ही जेवण करून आराम
आराम करा, मग काकाजी आले की त्यांनाही इथेच जेवायला बोलवा, मग तुम्ही वाटेल तर आरामात जा. पण ते बोलले की नाही रात्रीचं तर नाही, पण मी हॉस्पिटलमधून झाल्यावर ना तुझ्याकडे आराम करायला येईल. तर काहीतरी 4-4:30च्या दरम्यान ते लोक माझ्या घरी आले. मग त्यांनी जेवण वगैरे केलं, ते थोडा आराम केलं आणि लकीली काल त्या काकांची गाडी जी आहे ना ती लवकर पोहोचली बस स्टॉपवर. तर ती 7:30-8च्या दरम्यान गेली आणि त्या आंटीने मला सांगितलं की हे सगळं जे अव्यूने करून ठेवलं त्याचं कसं. मी म्हटलं हो आम्ही पेंट वगैरे करून देणार आहे घर म्हणून. तर मग ती बोलली की तुम्हाला पेंट हवा असेल ना तर माझ्या घरी पेंट आहे म्हणून. म्हटलं ठीक आहे, विकेंडला येऊन मी घेऊन जाते आणि विकेंडला आम्ही हा प्रॉब्लेम जो आहे तो सॉर्ट आउट करून टाकू, कारण मला व्हिडिओजमध्ये पण ते काही छान नव्हतं दिसत. आणि सडनली ते गेले आणि 5 मिनिटातच मला ओनरचा फोन आला आणि मला असं झालं यार ते आपल्याकडून आताच गेले आणि आपण त्यांना कसं कलर मागायचं. पण ते ॲक्च्युली खूप छान अंडरस्टँडिंग आंटी आहे. तर मी त्यांना जस्ट मेसेज केला की आंटी मैं अभी आके आपसे कलर लेके जा सकती हूँ क्या. का तुम्ही एवढं पायी आले पण का बरं? लिफ्ट बंद आहे दोन्ही पण? लाईट वगैरे गेली होती का? अच्छा. अभि खाली जाऊन आला आणि बाबांनी त्याला परत चॉकलेट घेऊन दिली. नाही खायची चॉकलेट, शी चॉकलेट. जा बाबांना काढून बघ. सो असं काहीच झालं. मग रात्री आम्ही 8 वाजता गेलो हार्डवेअरच्या दुकानातनं. त्यांनीच आम्हाला सांगितलं आंटीने की हे डायरेक्ट पेंट केल्याने जाणार नाही, तर दिसेल डाग म्हणून. तर मग आम्ही पॉलिश पेपर घेऊन आलो. पहिले त्याला रब केलं तर ते खूप उडायला लागलं होतं अंगावर, असं केसांमध्ये वगैरे वाईट वाईट दिसत होतं. मग मी म्हटलं पप्पांचं मी कधीतरी बघितलं होतं की ते पाणी लावून करतात म्हणून, तर मी भिंत ओली केली. मग त्यानंतर त्याला रब केलं तर ते निघत होतं आणि ते इतकं सॅटिस्फाईंग होतं माझ्यासाठी, कारण मला खूप टेन्शन आलेलं की पूर्ण घर जर सारवून द्यायचं म्हटलं तर खरंच मोठा खर्च होता. सो असं काहीसं केलं. 10:30 म्हणजे आम्ही काहीतरी 8:30-9ला जाऊन आलो आणि त्यानंतर 11:30 पर्यंत मी हे एकटीने काम केलं. पण प्रीतमने भांडी घासून दिले काल मला. मी तुझी पण तारीफ करते. सो त्यांनी मग भांडी घासून दिली, अवीला जेवण भरवून दिलं. खरं तर म्हणूनच मी ह्या सगळ्या गोष्टी करू शकते, कारण प्रीतम पण नेहमी सपोर्ट करतो, बऱ्याच गोष्टींना करतो आणि मुलांना सांभाळणं इतकं सोपी नाही आहे. त्यांच्या जेवणाला लिटरली कधी अर्धा तास, कधी 5 मिनिटं, तर कधी 1 तासही लागतो. सो ह्या सगळ्या गोष्टी तो सांभाळतो, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या मी करू शकते. बाळा आता नाही. सो माझ्या कुकरच्या सिट्या पण इथे झाल्या होत्या, म्हणून मी आता भाजी करायला घेतली होती. सो इथे आपल्याला राई जिरा घालायचा आहे, त्याचबरोबर थोडंसं आपल्याला यामध्ये लसूण घालायचं आहे. थोडा म्हणजे 4 ते 5 पाकळ्या घाला. सोबतच लसूण हलकासा लालसर झाला की त्यात आपण मुंगाची डाळ घालणार आहे. मुंगाची डाळ मी 2 चमचे इथे घातली आहे 1 पावसाठी आणि 1 मीडियम साईजचा कांदा बारीक चिरलेला मी यात घातला आहे. हलकासा लालसर झाला आपला कांदा की आपल्याला यात आपली जी तुरई आहे किंवा जी चोपडे दोडके मी त्याला म्हणते आहे ते बारीक बारीक क्यूब करून ठेवले ते आपल्याला यात घालायचं आहे. याला 2 ते 3 मिनिटं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे 2 ते 3दा मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ना याच्यावर झाकण ठेवून आपल्याला याला शिजू द्यायचं आहे, म्हणजे तेलातच छान होऊ द्यायचं आहे. माझी तिकडे डावीकडे भाजी शिजत होती तेव्हापर्यंत म्हटलं चला मी चपात्या पण एका साईडला करायला घेते, कारण माझं पीठ पण छान असं मळून झालं होतं. मी मोस्ट ऑफ टाईम मोठ्या मोठ्या चपात्या करते, 2 म्हणजे 3 खाण्याच्या ऐवजी 2 खा आणि खतम करा अशा टाईपचं. बरेच कामं आपल्याला असतात घरी. आणि बघा इथे माझी तेलात भाजी छान झाली आहे, पण परत मी याला एकदा स्टर करून ठेवून दिलं आणि परत 5 मिनिटं त्याला मी वाफेवर शिजवून घेतलं. त्यानंतर मी 1 मीडियम साईजचा यात टमॅटो घातला आहे बारीक चिरलेला. परत मी याला शिजू देणार आहे, कारण याला आपोआप पाणी सुटतं, यात पाणी घालायची अजिबात आपल्याला गरज पडत नाही. त्यानंतर मी यामध्ये ना तिखट, मीठ, हळद, धनेपूड असे मसाले घातले आहे. सगळे छान असं मिक्स करून घेणार आहे आणि परत याला आपल्याला एकदम कमी आचेवर शिजू द्यायचं आहे. असं काहीच आहे. आता माझ्या चपात्या आवरल्या आहेत, भाजी पण ऑलमोस्ट झाली. तुम्हाला दाखवते फायनल कशी दिसते भाजी आणि ती खूप टेस्टी वाटते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. आणि आज आहे गुरुवार, तर आता मी पटकन रेडी होणार आहे. आधी घरात दिवा लावते आणि त्यानंतर आपण स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जाणार आहे. सो चला तुम्हाला पण तिथे घेऊन जाते आणि त्यानंतर आणखी पुढे काय होते ते तुमच्याशी शेअर करते. काय हवं तुला? कशाला काढतोय सगळं पसारा? हो अवयव असं नाही करायचं बाळ. सो बघा अशी गायची ही भाजी होते, छान खाली लागली नाहीये, पण थोडंसं ते कमी आचेवर मी ठेवलंय त्याला, की आणखी ती थोडी शिजेल म्हणून. आणि ट्रस्ट मी ही भाजी खूप टेस्टी वाटते, तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. सगळं आवरून छान असं रेडी होऊन मी निघाली आहे दर्शनासाठी. छान असा ड्रेस वगैरे घातला. प्रीतम आणि अवयव दोघंही यायला रेडी नव्हते, कारण ते ऑलरेडी तासभर फिरून आले होते. म्हटलं चला मीच एकटी जाऊन येते. महालक्ष्मी च विद्महे तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि.
सो मी फक्त आणि फक्त इडलीचं बॅटर घ्यायला गेले होते आणि मी अननेसेसरीच्या एवढ्या वस्तू आणल्या आणि मला तिथे घेतलं आणि बिलिंग केल्यानंतर फील झाली ही गोष्ट की यार मला हे सगळं नको घ्यायला होतं. पण ठीक आहे, आता आम्हाला तसं 1-2 दिवसांनी एक वन डे ट्रिपसाठी जायचं आहे, तर म्हटलं चटरपटर लागेल आणि म्हणून मी घेतलं आणि खरंच मला खूप रिग्रेट होत होतं नंतर. बट इट्स ओके, वन्स इन अ वाईल चालतं. सो बघा हे सगळं मी घेऊन आली आहे आणि सोबतच ना मी चिक्की घेऊन आली, चिक्की आणि हे केक. आणि हे दोघं बघा काय आणलं आईने घरात, हे बघायला पहिलेच रेडी असतो. हा सगळ्यात छोटा बाळ आहे आमच्याकडला. आणि त्यानंतर हे आहे इडलीचं बॅटर जे की उद्यासाठी मी आणलंय, पण आय थिंक उद्या आमच्याकडे नॉनव्हेज होणार आहे. आणि हे केक आहे, हा केक मला खूप आवडतो पण मी आता खरंच बंद केलं हे सगळं खाणं. पण मी म्हटलं ठीक आहे यार, आता दिसलं तर घेतलं मी. चिक्की आहे. तुला काही मिळणार नाही, तुझं जेवण झालं, बाबांनी जेवण भरवलं ना बाळ तुला. नाही नाही, हे सगळं काही मिळणार नाही अवयू. असू दे बाळा, तू नाही खायचं, तू छोटं बेबी आहे. तुला देते मी नंतर देते, मी नंतर देते. तू जेवलाय ना बाळा, थोड्या वेळाने खा. ए प्रसाद आहे, हे घे. बनाना खातो का? हे घे, बाबांना काढून माग, बाबांना काढून माग जा पटकन. बनाना से बनाना. सो असं काहीसं होतं. आता हे जे मागे तुम्हाला दिसतं ना, हे सुद्धा मला विकेंडला किंवा मधल्या दिवसांमध्ये कधीतरी करावं लागणार आहे आणि मी ते करणार आहे क्लीन व्यवस्थित. जसं बाहेरचं दिसतंय ना व्यवस्थित क्लीन, तसंच हेही करणार आहे मी. सो चला, आजचा व्हिडिओ एंड करण्याच्या आधी ना एक छोटीशी गोष्ट तुमच्याशी शेअर करते. महत्त्वाची वाटली मला तर मी म्हटलं सांगते. जसं की मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं की काल ती आंटी आली होती ना, तर ती 2-2 नाही खायचं, एकच खा. हा दे, हा देतो का? बरं जा खा. आजकाल अभियूला ना नाही पाहिजे, त्याला अर्धा बिस्किट नाही पाहिजे. आधी हे सगळं कळत नव्हतं पण आता खूप कळायला लागलंय त्याला. सो मी तुम्हाला सांगत होती तो आंटीचा किस्सा. काल ती जाताना ना मला एक गोष्ट बोलून गेली की खूप छान वाटलं तू जेवण बनवलं आमच्यासाठी, आपण एवढे क्लोज पण नाही आहे. आणि ते हिंदी साईडर होते, ते हिंदीमध्ये बोलले आणि त्यांनी ना मला खूप सारे पॉझिटिव्ह ब्लेसिंग्स दिले. तर मला इतकं छान वाटलं, कारण काही दिवसाआधी ना माझी मम्मी पण मला बोलली होती की ब्लेसिंग्स खूप खूप महत्त्वाचे असतात. कोणी आपल्याकडून सुखी होऊन जाते, खुश होऊन जाते, काहीतरी खाऊन जाते आणि हॅप्पी जात आहे, दॅट इज द बेस्ट फिलिंग. आणि आपल्याला कोणीतरी आतमधून ब्लेसिंग्स देतात ना, ते खूप लवकर लागतात आपल्या आयुष्यामध्ये. आपल्याला तरक्की होते, बोलल्या की तरक्की होते, दिन दुगणी रात चौगणी अशी तुमची तरक्की झाली पाहिजे, तुझ्या घरी अन्न नेहमी राहिलं पाहिजे, कारण तू सगळ्यांना जेवण देते. आणि मला इतकं छान वाटलं ना ते ऐकून, कारण मी मोस्ट ऑफ टाइम शूट करत नाही. जेव्हा माझ्या घरी कोणी येतं ना मी शूट करत नाही, पण माझ्याकडे बरेच लोक येतात आणि मी एकदम मनापासून त्यांचं स्वागत करते. माझं कधी असं नाही होत की माझी इच्छा नाही आहे आणि कोणतरी येतं, मी कधीच असं नाही करत. इवन माझ्याकडे कोणी येत असेल ना, मला खूप छान वाटते आणि मी खूप वेलकमिंग आहे. बऱ्याच लोकांना ही गोष्ट माहिती आहे, आता माहिती नाही म्हणजे काही लोक बोलतील की ही अशीच बोलते, पण नाही, मी खरंच मनापासून सगळ्यांचं स्वागत करते आणि पुढेही जे कोणी माझ्या घरी येतील मी मनापासून स्वागत करेल. फक्त कोणीही निगेटिव्ह एनर्जी घेऊ येऊ नका, आणि येत असाल तरी सुद्धा मी तुम्हाला हॅप्पी करूनच पाठवेल फॉर शुअर, मला स्वतःवर विश्वास आहे. आणि ना एक छोटीशी आणखी एक गोष्ट आहे. लास्ट थर्सडेला मी गेली होती स्वामी समर्थांच्या दर्शनाला, आणि ना प्रीतम आणि अभियुक्त त्या दिवशी पण नव्हते आले, आजही नव्हते आले, तर मी पटकन जाऊन दर्शन घेऊन आली आणि मी प्रसाद पण नाही घेतला. खूप लंबी लाईन होती आणि रस्त्यात ना एक ऑटो नाही कार फसली होती ज्या गल्लीतनं मी येते, कारण तो शॉर्टकट आहे एकदम. आणि त्याच्यामुळे इतका माझा वेळ गेला तिथे. मी लिटरली 10 ते 15 मिनिटं मी तिथे थांबली होती. ती गाडीच निघत नव्हती, म्हणजे त्यांना काहीतरी पार्किंगमध्ये लावायची होती, म्हणजे रिप्लेस करायच्या होत्या 2 गाड्या, असं काहीतरी स्वॅप करायचं होतं चाललं त्यांचं. पण ती गल्ली एवढी छोटी होती ना की तिथे मॅनेज होत नव्हतं आणि 10 ते 15 मिनिटं गेले. तर मला कुठेतरी असं वाटलं की शायद मी आज प्रसाद स्किप केला वेळ वाचवण्यासाठी, आणि त्यासाठीच म्हणून देवाने मला इथे थांबवलं. सो मला असं वाटलं की आज ठीक आहे, अवयू पण आहे घरी, प्रीतम पण आहे, तो त्याला भरवून देईल, तर आपण निवांत प्रसाद पण घेऊया. तर मी आज छान प्रसाद पण घेऊन आली. प्रसादामध्ये ते लोक मसाले भात देतात आणि सोबतच बनाना देतात. आज चॉकलेट पण मिळाले अवयूसाठी. बरेच लोक तिथे बराच प्रसाद वाटप करतात, तर म्हणजे ते सोबतच देतात सगळं. पण माझी इच्छा आहे की मी पण काहीतरी देऊ, पण माझ्याने ते शक्य होत नाही आहे सध्या. बरेच दिवसापासून डोक्यात चाललंय की घेऊन जाईल, पण आय डोंट नो, समहाव होत नाही आहे माझ्याने ते. तर मी प्रत्येक वेळेस तर नाही, पण जेव्हा जमलं तेव्हा तिथे स्कॅनर ठेवलाय, मी तिथे थोडेफार पैसे देऊन देते की ते लोक त्या पैशातनं तसंही बाकी सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट करतात, म्हणजे खाण्यापिण्याच्या वस्तू. सो तसं काहीसं मी करते. सो मला हे सांगायचं आहे की ब्लेसिंग्स खूप महत्त्वाचे आहे.
तुम्ही पण कोणावर तरी नक्की विश्वास करा हा. म्हणजे जसं आता म्हणजे गणपती बाप्पांवर तर माझा खूप आधीपासून विश्वास आहे. पण आता असं म्हणतात की स्वामी समर्थांना स्वतः म्हणजे भक्त स्वतः ते निवडतात. आधी मला खरंच यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. इव्हन मला आताही माहिती नाही आहे. पण त्या रस्त्याने ना 1-2दा गेली आहे खूप आधी. तर असं होतं कधीतरी येऊ या मंदिरात, कधीतरी येऊ आणि मी एकदा गेले आणि खरंच सांगते मला प्रत्येक गुरुवारी ना ओढलं जातं ते. असं खूपदा होतं की कंटाळा येत आहे, नको जायला ना आज, नको जायला ना, पण मला ओढल्या जाते ती गोष्ट. मी खरं सांगते, माझ्या एक्सपिरियन्सनी सांगते की खरंच देव आपले भक्त स्वतः निवडतात आणि ते ओढतात. म्हणजे आपल्याला ओढून घेतात ते, की नाही तुला यायचंच आहे दर्शनाला, नाही तुला आरती अटेंड करायचीच आहे आणि असंच होतंय माझ्याशी. आय डोंट नो आम्ही हा एरिया सोडल्यानंतर काय होईल, मला खूप आठवण येईल. पण तिथेही मी काहीतरी मंदिर नक्की शोधणार आहे आणि मी नक्कीच जाईल. ते बघूया पुढे काय होते. सो चला, आजचा माझा एक्सपिरियन्स फॉर शुअर तुम्ही कुठेतरी रिलेट केलाच असेल. तुमच्याबरोबर पण अशा काहीतरी गोष्टी होत असेल आणि मला नक्की कमेंटमध्ये येऊन सांगा तुम्ही असं होतं का? आणि चला, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय.